व्हेरी गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स. जसं की आपण ग्रुपला मेसेज बघितला की आपण फाउंडेशन बॅच जी आपली झाली त्या बॅचमध्ये झालेले जेवढे कंटेंट्स आहेत ते कंटेंट्स आपण आता व्हिडिओच्या माध्यमांमधून तुमच्यापर्यंत डेली एक व्हिडिओ या ग्रुपवरती पाठवणार आहे. आज आपण स्टार्ट करतोय केमिस्ट्रीचा पहिला व्हिडिओ. हे सर्व व्हिडिओज आपल्याला आपल्या आताच्या ह्या मधल्या वेकेशनच्या पिरियडमध्ये म्हणजे जसं की आपल्याला माहित आहे 3 जून 2024 ला आपला रेग्युलर सिलेबस चालू होतोय. 3 जून 2024च्या आधीच्या दिवसापर्यंत म्हणजे 2 जून पर्यंत तुम्हाला रोज एक व्हिडिओ बघायला मिळेल. तो व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. परत एकदा रिव्हिजन म्हणून जी मुलं नवीन आहेत फाउंडेशन बॅचला नव्हती त्या मुलांनी हा व्हिडिओ बघून त्याचे नोट्स आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे. हार्डली 20 ते 25 मिनिटाचा व्हिडिओ असेल. कधी कधी एखादा व्हिडिओ थोडासा एक्सटेंड झाला तर होऊ पण शकेल, पण तो पूर्ण व्हिडिओ बघून तुम्हाला जे नोट्स काढून घ्यायचे. तर आज आपण चालू करतोय केमिस्ट्रीचा पहिला बेसिक पॉइंट जो आहे पिरियोडिक टेबल. आता या पिरियोडिक टेबलची खासियत केमिस्ट्रीमध्ये काय आहे? ज्या स्टुडंटला 118 एलिमेंट्स परफेक्ट माहिती आहेत, मी काय म्हणतो बघा परत एकदा, 118 एलिमेंट्स. 10वी पर्यंत तुम्ही फक्त पहिले 20 एलिमेंट्स केले होते. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन असे 20 एलिमेंट्स काही जणांना माहीत असतील, काही जणांना तेही एलिमेंट्स कुठले आहेत माहीत नसतील. पण आता आपल्याला 118 एलिमेंट्स करायचे आहेत आणि तेही ट्रिकच्या माध्यमातून. आपण बरेच ट्रिक बघणार आहे, बरेच ट्रिक अप्लाय करणार आहे आणि त्या ट्रिकच्या माध्यमातून हे 118 एलिमेंट्स जे तुमचे केमिस्ट्रीचे आहेत हे केमिस्ट्री मधले सगळे एलिमेंट्स आपल्याला आज इथे संपवायचे. आज डेफिनेटली श्युअरिटी सगळ्या स्टुडंट्सना मी एक देतो की ज्यावेळेला हा व्हिडिओ तुमचा व्यवस्थित कंप्लीट बघून होणार आहे त्यावेळेला तुमचे 118 एलिमेंट्स माइंड मध्ये 100% बसलेले असतील. तुम्ही फक्त 2 ते 3 वेळा त्याला रिपीट करून बघायचंय बस. चौथ्या रिपिटेशनची गरज लागणार नाही, तुमच्या डोक्यामध्ये ते फिक्स बसून जाईल. तर हे काय आहे? 118 एलिमेंट्स कुठले आहेत? आपल्याला माहिती आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल आपला कसा आहे. तर आपला जो मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे त्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये टोटल 118 एलिमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. बघा मी काय म्हणतोय, मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये टोटल एलिमेंट्स किती आहेत? 118. आणि हे जे 118 एलिमेंट्स आहेत हे 118 एलिमेंट्स कुठल्या वर्षी चालू झाले होते आपल्याला समजायला, तर अराउंड इयर 1800 म्हणजे वर्ष 1800 ज्या वेळेला चालू होता, आपण 2024 मध्ये येत आहे तर 1800 वर्ष ज्या वेळेला चालू होतं त्यावेळेला आपल्या जवळ फक्त 30 एलिमेंट्स होते, फक्त 30. आणि आता आपल्याकडे 118 एलिमेंट्स माहिती आहे आणि हे सगळ्या 118 एलिमेंटची पूर्ण हिस्ट्री जी आहे ती आपल्याला शिकायची या 11वी आणि 12वीच्या वर्षी शिकायची. आणि हे 118 एलिमेंट्स कुठे बघायला मिळतात रे आपल्याला? तर हे 118 एलिमेंट्स आपल्याला अशा एका ह्या टॅब्युलर फॉर्म मध्ये बघायला मिळतात ज्याला आपण पिरियड्स म्हणतो. पिरियड्स ज्याला आपण म्हणतो ग्रुप्स. वर्टिकल कॉलम्स तुम्हाला दिसतायत इथे, वर्टिकल कॉलम्स. हे वर्टिकल कॉलम पहिला, हा वर्टिकल कॉलम दुसरा, हे जे तुम्हाला असे टोटल 18 कॉलम दिसायला लागले हे 18 कॉलम पिरियोडिक टेबल मधले ग्रुप्स आहेत. आणि इकडे तुम्ही जे बघताय 7 रोज, त्याचा आरो दाखवलाय हॉरिझॉन्टल वाला 7 रोज, हे म्हणजे तुमचे पिरियड्स असणार आहेत. आणि वर्टिकल वाले जे आहेत हे काय? हे ग्रुप्स आहेत. तर ह्या पूर्ण ग्रुप्स आणि पिरियड मध्ये इथं असे टोटल 118 एलिमेंट तुम्हाला दिसतात. इथं 112 एलिमेंट आहेत इथपर्यंत आलेले, इथं 113 नंबरचा एलिमेंट, इथं 114, इथं 115, 116, 117 आणि हा 118 नंबरचा एलिमेंट असेल. हे खूप नंतर डिस्कवर झाले सायंटिस्ट लोकांना पुढचे, त्यामुळे इथे या पिरियोडिक टेबल मध्ये ब्लँक दिसते अजून. पण आता शोध लागलाय मागच्या काही वर्षांमध्ये 118 एलिमेंटचा नंबर कोण आहे, 115 नंबरचा एलिमेंट कोण आहे, हे सगळं आता आपल्याला समजलं. मग आपल्याला काय करायचंय? हा पूर्ण पिरियोडिक टेबल मध्ये कुठल्या नंबरला कुठला एलिमेंट येतो हे समजून घ्यायचं आहे. पहिला सुरुवातीला आपल्याला असं वाटेल एवढं सगळं कसं लक्षात राहणार सर, पण खूप इझी आहे. फक्त माइंड समोर ठेवा काय आहे बघा. या 2-4 ट्रिक मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे क्लिअर करून देतो. हा जो पिरियोडिक टेबल दिसायला हा सगळा
म्हणजे इथं दिसायला हा हायड्रोजन आहे, इथं तुम्हाला दिसतोय मॅंगनीज आहे, झिंक आहे, मर्क्युरी आहे, त्यानंतर इकडे आला फॉस्फरस आहे, इथं निऑन आहे. हे सगळे एलिमेंट्स आपल्याला कुठल्या ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवायचे. खूप जबरदस्त ट्रिक आहे. आणि या ट्रिकला जायच्या आधी आता हा पूर्ण एक चॅप्टर आहे, हा सगळा चॅप्टर आपल्याला आता शिकायचा नाही, आपल्याला फक्त ट्रिक बघायचा आहे. तो ट्रिक काय आहे मी तुम्हाला नंतर सांगतो. तर आता काय करायचं बघा, या ट्रिकला जायच्या आधी एक छोटीशी स्टोरी आहे, मी तुम्हाला स्टोरी आधी सांगतो. पिरियडिक टेबल मधला हा पहिला आणि दुसरा ग्रुप जो आहे आधी मला तो लक्षात ठेवायचा आहे. हा ग्रुप नंबर 1 आणि हा ग्रुप नंबर 2 हे मला लक्षात ठेवायचं आहे. ग्रुप 1 कोण, ग्रुप 2 कोण. ग्रुप 1 ला पहिली ट्रिक आहे, म्हणजे इथं तुम्ही जर बघताय इथे दिसते मला हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम हे एलिमेंट्स आहेत. आता मी काय बोललो हे बरेच जण कळलं नसेल एवढ्या फास्ट मध्ये. हे काय सर, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम ही एलिमेंटची नावं आहेत. इकडे बघितलं हे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम, रॅडियम हे पण एलिमेंटची काही नावं आहेत. पण ही एलिमेंटची सगळी नावं आपल्याला ॲज इट इज लक्षात ठेवायची आहेत आणि कुठं कोण एलिमेंट येतो हे पण माहित पाहिजे. मग आता आपण काय करणार, पहिला मला ग्रुप नंबर 1 ला जायचं आहे, ग्रुप नंबर 2 ला जायचं आहे. त्यासाठी पहिली ट्रिक सांगतो. हे दोन कॉलम लक्षात ठेवण्यासाठी एक मुलगी असते, मुलगीचं नाव आहे हलीना. काय म्हणतोय बघा, एक मुलगी असते, मुलगीचं नाव आहे हलीना. मी तुम्हाला दाखवतोय ट्रिक सांगत सांगत. या पर्टिक्युलर स्टुडंटचं नाव आहे हलीना. हे एका मुलीचं नाव आहे. तिची 10th ची एक्झाम झाली. 10वी ची परीक्षा ज्यावेळेला झाली त्यावेळेला ती घरी प्रॉमिस केले की मी 90% अबव मार्क्स मिळवून दाखवणार. 90% मार्क्स अबव मिळवून दाखवणार ही घरी प्रॉमिस केले. सडनली न्यूजला आपल्याला एक न्यूज ऐकायला मिळते की SSC महाराष्ट्र बोर्डचा रिझल्ट हा 20 मे नंतर लागायची शक्यता आहे. ज्यावेळेला ही न्यूज ती मुलगी बघते त्यावेळेला तिला टेन्शन यायला चालू होतं. काय की मी 90% वरती मार्क मिळवणार म्हणून घरी सांगितलंय. 20 तारखेला रिझल्ट आहे, आता माझा निकाल काय होणार. 20 तारखेला रिझल्ट आहे आणि आता मग काय करायचं. तर त्या मुलीच्या टेन्शन मध्ये काय होतं की रोज देवाजवळ काहीतरी प्रार्थना करायला चालू करते. काय प्रार्थना करायला चालू करणार की देवा मी 90% प्रॉमिस केले, मला 90% मिळू दे. मग ही जे देवाला ती प्रॉमिस करते ते म्हणजेच ते आहे रब से फरियाद. तर ही काय करते बघा, हलीना नावाची जी मुलगी आहे ही देवाजवळ एक फरियाद करते. हलीना की रब से फरियाद म्हणजे ग्रुप नंबर 1 चा ट्रिक जो झाला तो इथं तुमच्या समोर आहे. तर इथं दिसतंय बघा, ही हलीना नावाची मुलगी आहे आणि ही देवाजवळ फरियाद करायला लागली. काय म्हणून की 90%च्या आसपास मला मार्क मिळू देत कारण मी ते प्रॉमिस केले. म्हणजे ग्रुप 1 जर लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला ट्रिक काय माहित पाहिजे, हलीना की रब से फरियाद. हे आहे तुमचं हलीना की रब से फरियाद जे ह्या मुलीचं नाव आहे. तसंच ग्रुप नंबर 2 लक्षात ठेवायचं काय बघा. ग्रुप नंबर 2 ज्याच्यामध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम या नावाचे एलिमेंट्स आहेत. याच हलीनाचा एक चुलत भाऊ असतो, तो पण सध्या 10वी शिकतो. आणि मजेशीर गोष्ट इथं आहे, ह्या मुलानं घरी प्रॉमिस केलंय, त्यानं सांगितलंय की मी 60%च्या पुढे काय जाऊ शकत नाही. बघा, मुलीने प्रॉमिस केलं होतं मी 90% मार्क्स पाडून दाखवणार. मुलाने प्रॉमिस केलं होतं मी 60%च्या वर नाही जाऊ शकत पण 60% डेफिनेटली पाडतो. आणि मग ज्याला रिझल्ट लागतो त्यावेळेला काय झालं, हलीनाचे जे मार्क्स आले ते मार्क्स आले 72%. 90% सांगितली होती हलीनाने, हिचे रिझल्ट आले 72%. त्या मुलाने म्हणजे हलीनाच्या भावाने प्रॉमिस केलं होतं घरी की मी 60% तरी ऍटलीस्ट पाडतो. याचा रिझल्ट आला 65%. आता झालं काय, ह्या मुलाचे वडील, आई, घरात सगळे पॅरेंट्स भरपूर खुश झाले. का खुश झाले, कारण ह्या 60 म्हणला होता याला 65 पडले. हलीनाने 90 सांगितली होती तिला 72 पडले. म्हणजे या मुलाने काहीतरी खूप मोठी कमाल करून दाखवली. आता मुलांच्या डिमांड्स आपल्या सगळ्यांना माहित असतात. तुम्ही सगळ्यांची डिमांड लगेच चालू झाली, काय मला इतके मार्क्स मिळाले, तर मुलाने
आणि हे फक्त ट्रिक म्हणून लक्षात ठेवायचं आहे, अप्लाय करायचं नाही घरात लगेच आपण. तर मुलाने डिमांड केली काय, पॅरेंट्सना म्हणजे बाबांना डिमांड केली की बाबा मी आता पास झालोय चांगल्या मार्काने, मला कॉलेजला जाण्यासाठी गाडी पाहिजे, मला 11वीला जाण्यासाठी गाडी पाहिजे, ही डिमांड केली. मग त्याच्यावरती दुसरी ट्रिक आहे. दुसरी ट्रिक काय असणार आहे बघा, बेटा जो चांगल्या मार्काने पास झालाय तो बेटा मागे मागतोय काय, कार स्कूटर अँड बाप राजी. बाप राजी काय, कारण मार्क चांगले मिळाले म्हणून. म्हणजे दुसरी ट्रिक तुमच्याजवळ आहे, बेटा मागे कार स्कूटर बाप राजी. हे ग्रुप नंबर 2 साठी ट्रिक झाला. म्हणजे इथं आपण बघू शकतोय की आता आपल्याजवळ काय काय आहे. तर ग्रुप नंबर 1 साठी ट्रिक आहे, हलीना की रब से फरियाद. बघा, हलीना की रब से फरियाद. पुढचं काय, ग्रुप नंबर 2 साठी ट्रिक दिसते आपल्याला, ते पण इथे समोर आणूया. हा बेटा होता, वडील दिसतायत, बेटा मागे कार स्कूटर बाप राजी दिसते का बघा, हॅपी मूड मध्ये. ऍक्च्युली हा बेटा तुम्हाला 10वीचा वाटणार नाही आहे, पण व्हिडिओसाठी जी डिमांड होती ती फुलफिल करण्यासाठी हाच व्हिडिओ फोटो मला सापडला म्हणून मी तो फोटो घेतला याच्यामध्ये. सो बेटा मागे कार स्कूटर बाप राजी हा झाला तुमचा ग्रुप नंबर 2 चा ट्रिक. तर झालं, पहिल्या ग्रुपला लक्षात ठेवायचं आहे हलीना की रब से फरियाद, दुसऱ्या ग्रुपला लक्षात ठेवायचं आहे बेटा मागे कार स्कूटर बाप राजी. ग्रुप 1 ग्रुप 2 चे एलिमेंट संपले. आता असंच ह्या पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप 13, 14, 15, 16, 17 आणि 18 पण आहेत. याच पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप 13, 14, 15, 16, 17, 18 आहे. ह्याला लक्षात कसं ठेवायचं आहे बघा. ग्रुप नंबर 13 चा जो ट्रिक आहे तो ग्रुप नंबर 13 चा ट्रिक आहे जो आपण आठवड्याचा घरी बाजार करतो त्याच्यावरती. आपण जो घरी आठवड्याचा बाजार करतोय, म्हणजे भाजीपाला आपण जो आणतोय, रविवारचा बाजार असेल, गुरुवारचा बाजार असेल, शनिवारचा बाजार असेल, तर तिथे आपण जो भाजीपाला आणतोय तर ते भाजीपाला आपल्या जेव्हा पॅरेंट्स आणण्यासाठी मार्केटमध्ये जातात त्यावेळेला एक काही कॉमन भाज्या आपल्याला त्यांच्या थैलीमध्ये बघायला मिळतात. कॉमन भाज्या त्या कुठल्या आहेत, तर हिंदीमध्ये मी सांगतोय आणि आता लेक्चर पण आपलं कंप्लीट हे मराठी आणि हिंदीमध्ये का चालू आहे, कारण आपल्याला ह्या सगळ्या ट्रिक त्याच्यामध्ये आहेत म्हणून. अदरवाइज फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट मॅक्झिमम लेक्चर्स इन इंग्लिश. तर इथं लक्षात ठेवा ही ट्रिक आपली मराठी आणि हिंदीमध्ये असल्यामुळे आपण हे लेक्चर सध्याचं मराठीमध्ये चालू आहे, नाहीतर आपण मराठी आणि इंग्लिशमध्ये जास्त कम्युनिकेशन होईल, मराठीमध्ये थोडं कमी कम्युनिकेशन होईल आपलं. तर आता काय करायचंय, तर इथं ग्रुप नंबर 13 साठी मी सांगितलं होतं ट्रिक हे आहे, दॅट इज बैंगन आलू गाजर इन थैली. काय, बैंगन आलू गाजर इन थैली. आपण जो भाजीपाला घेऊन येतो रेग्युलरचा, तर हे भाजीपाल्यासाठी जी बॅग आणतोय त्या बॅगेमध्ये 3 भाज्या आपल्याला कॉमन दिसतात. बघा दिसतात का, आठवा जरा, विचार करा. रविवारचा बाजार जेव्हा घरी येतो त्यावेळेला आपल्याला बैंगन दिसेल, गाजर दिसेल, आलू दिसेल. सो बैंगन आलू गाजर हे कुठे आहेत सगळं, दिस इज इन थैली. तर हा ट्रिक आहे तुमचा ग्रुप नंबर 13 चा, बैंगन आलू गाजर इन थैली. खूप सिंपल. तर हा झाला ग्रुप नंबर 13, बैंगन आलू गाजर इन थैली. ग्रुप 13 फिनिश. आता काय करायचं आहे, ग्रुप नंबर 14 ला यायचं. आता हा ग्रुप नंबर 14 काय, 14 नंबरचा ग्रुप काय, तर 14 नंबरच्या ग्रुपला हे ट्रिक हर घर की कहाणीसाठी आहे. आता हर घर की कहाणीसाठीची ट्रिक कुठली बघा, मला सांगा. घरात आपले पॅरेंट्स आहेत, सगळ्यात जास्त घरी कोण बोलतंय रे, 2 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती कंटिन्यू बोलत असणार आहे आणि एक व्यक्ती कंटिन्यू फक्त ऐकत असणार आहे. बघा मला उत्तर लगेच मिळतंय. काय भाषा मला, नुसता बोलणारी व्यक्ती कोण आणि ऐकून घेणारी व्यक्ती कोण. येते माइंडमध्ये विचार काय, आपल्या घरामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये नुसता बोलत राहणारी व्यक्ती कोण आणि ऐकून घेणारी व्यक्ती कोण. यस, जे तुमच्या डोक्यात चालू आहे तेच. सर मम्मी सारखं बोलत असते, पप्पा फक्त ऐकत असतात. तसंच इथं आहे, आपल्याला दिसतंय काय, प्रभू रामचंद्र आहे आणि इथं सीता मैया. तर इथं पण तेच आहे, सीता मैया हे काय आहे, हे बोलतायत
आणि प्रभू रामचंद्र फक्त ऐकतायत. तर ट्रिक तोच आहे. ट्रिक काय आहे बघा, ट्रिक आपल्याला दिसतोय, कहे सीताजी आणि काय सुने प्रभू. बघा, कहे सीताजी सुने प्रभू. ट्रिक हीच आहे आपल्याला. कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टिन, लीड हे जे दिसते आपल्याला, हे ग्रुप नंबर 14 कहे सीताजी सुने प्रभू लक्षात ठेवायचं आहे. ग्रुप नंबर 13 होता आपला आठवडी बाजार जो भरतो त्याच्यावरती. ग्रुप नंबर 14 जे आहे हर घर की कहाणी कहे सीताजी सुने प्रभू वरती. ग्रुप नंबर 15 ला मी येतो आता. त्याच्यानंतर ग्रुप 14 हा झाला तुमचा कहे सीताजी सुनो प्रभू. ग्रुप नंबर 15 आहे एका बॉलिवूड थीम वर. बॉलिवूड थीम वरती काय नीट बघा, बॉलिवूड थीम वरती ग्रुप नंबर 15. काय आहे ही बॉलिवूड थीम? तर आपल्याला माहित आहे बॉलिवूड पिक्चर मध्ये असलेले हिरो किती जणांना माहित आहेत? नाना पाटेकर, बऱ्याच जणांना माहित आहेत नाना पाटेकर. दुसरे एक जे जुने पिक्चर्स लागायचे, जुने मूवीज लागायचे, त्याच्यामध्ये एक ऍक्टर होते कॉमेडियन, अशरानी म्हणून. तर हे नाना पाटेकर आणि अशरानी एका सेट वरती, बॉलिवूड पिक्चरच्या सेट वरती त्यांचा रेग्युलर डेचा रुटीन कार्यक्रम चालू होता, ऍक्टिंग चालू होतं आणि एके दिवशी अचानक सगळे आजारीच पडले. त्यामुळे शूटिंग थांबलं, कारण सगळेच आजारी. मग आता झालं काय, ह्याच पॉइंटला पूर्ण आपण एक ट्रिक बनवला की नाना पाटेकर अशरानी जे आहेत हे सेटवरती काम करत होते आणि काम करत असताना सगळे आजारी पडले, शूटिंग थांबलं. ज्याला मी म्हणणार आहे काय, नाना पाटेकर अशरानी सब बीमार. मी काय म्हणतो बघा, नाना पाटेकर, P stands for पाटेकर, नाना पाटेकर, अशरानी म्हणजे AS, सब SB आणि बीमार. नाना पाटेकर अशरानी सब बीमार. हे ट्रिक झालं कुठलं, ग्रुप 15 साठी. नाना पाटेकर अशरानी सब बीमार. आता हेच आपल्याला इथे दिसलं पण पाहिजे ह्या ग्रुप जे आहे. तर बघा, हे हिरो जे आपण म्हणतो तो नाना पाटेकर आहे, नाना पाटेकर NP. अशरानी म्हणजे हे हिरो जे कॉमेडियन आहे, अशरानी AS. सगळेच बीमार, सलाईन लावून घेतलेलं दिसतंय. सो नाना पाटेकर अशरानी सब बीमार हा झाला तुमचा ग्रुप नंबर 15. नाना पाटेकर अशरानी सब बीमार. ग्रुप नंबर 16 ला यायचं आहे. ग्रुप नंबर 16 ला, ग्रुप नंबर 16 साठी थीम आहे. मी प्रत्येक ग्रुपला एक थीम सांगत चालू आहे, थीम आठवा, लक्षात राहते. ग्रुप नंबर 16 ची थीम आहे की स्टुडंट लाईफ मध्ये कॉपी कुठल्या कुठल्या पद्धतीनं केलं जातं. ऍक्च्युली करू नये, चुकीचं आहे, पण आपल्याला ट्रिक म्हणून फक्त लक्षात घ्यायचं आहे. मुन्नाभाई MBBSच्या पिक्चर मध्ये पण आपण बघितलेलं होतं की एक एक्झाम त्याला पास करायची होती. ती एक्झाम पास करण्यासाठी त्यानं कॉलेजमधल्या प्रोफेसरला उचलून आणलं पेपर लिहिण्यासाठी, पेपरचे आन्सर सांगण्यासाठी. फक्त त्या प्रोफेसरला उचलून आणलं तर त्याच्या फादरला पण उचलून आणलं, कॅरम खेळायला लावलं आणि कानामध्ये हेडफोन घालून ते सगळे कॉपी करायचं काम चालू होतं. ही आताची मेथड नवीन पिक्चर मध्ये दाखवलेली. जुन्या वेळेला काय केलं जायचं, त्यावेळेला छोटे छोटे चिट्स पाडले जायचे. त्या छोट्या छोट्या चिट्स वरती अगदी लहान हस्ताक्षरात लिहिलं जायचं आणि ते चिट्सला फोल्ड करून ते चिट्स आपल्या ह्या फोल्डरमध्ये ठेवायचे. ही जुनी मेथड झाली. जुनी मेथड म्हणजे ओल्ड स्टाईल. त्या जुन्या पद्धतीने ते मला उतरून काढायचं आहे. उतरून काढणे म्हणजे मला ते टिपायचं आहे. तर याला आपण असं म्हणतो हिंदीमध्ये बघा, ओल्ड स्टाईल से टिपो. ही जी तुम्हाला मेथड दिसायला जुन्या पद्धतीने कॉपी केलेली इतकी छोटीशी चिट आहे, त्याच्यावरती छोट्या छोट्या स्मॉल हँडरायटिंग मध्ये लिहिलं आहे, दिस इज युअर ओल्ड स्टाईल. ओल्ड स्टाईल से टिपो. ओल्ड स्टाईल से टिपो. तर हे जे आहे ओल्ड स्टाईल से टिपो, इथे तुम्ही जे बघायला लागलाय ओल्ड स्टाईल से टिपो, त्याच्यामध्ये बघा O स्टँड्स फॉर ऑक्सिजन, इथे आहे. S स्टँड्स फॉर हा तुमचा सल्फर. SE स्टँड्स फॉर सेलेनियम. TE स्टँड्स फॉर टेल्युरियम, पोलोनियम. हेच तुमच्या ट्रिक मध्ये सगळे येणारे वर्ड्स आहेत. सो दॅट इज युअर ओल्ड स्टाईल से टिपो. हा झाला तुमचा ग्रुप नंबर 16. ओल्ड स्टाईल से टिपो. इतकंच लक्षात ठेवायचं आहे. ग्रुप 16 फिनिश. ग्रुप 17 ला यायचंय मला. ग्रुप 17
फक्त ट्रिक म्हणून लक्षात ठेवायचं म्हणून सांगितलंय. ग्रुप 17 आहे. मी जास्त एक्सप्लेनेशन करत नाही कारण एक्सप्लेनेशनची गरजच नाही आहे ट्रिकला. ग्रुप 17 चे आहेत बघा. यस. फिर कल बाहर आई आंटी. काय आहे ट्रिक ग्रुप नंबर 17 साठी? फिर कल बाहर आई आंटी. फिर कल बाहर आई आंटी. हे झाला तुमचा ग्रुप नंबर 17. फिनिश ग्रुप 17. फिर कल बाहर आई आंटी असं पण म्हणू शकताय. फिर कल बाहर आएगा ऑटो चालतंय. फिर कल बाहर आएगा ऑटो. ग्रुप नंबर 18 तीन मैत्रिणींच्या वरती आहे. शेवटचा ग्रुप आहे बी ब्लॉक मधला. तीन मैत्रिणींच्या वरती आहे. तीन मैत्रिणींचं नाव जे आहे ते अशी आहेत. एकाचं नाव आहे हिना, दुसऱ्या मैत्रिणीचं नाव आहे नीना आणि तिसऱ्या मैत्रिणीचं नाव आहे करीना. हिना, नीना आणि करीना. तिन्ही मैत्रिणी एकमेकांच्या जलसच्या कारणानं, जलस म्हणजे काय माहिती आहे? ही थोडा मेकअप केली की दुसरी तिच्यापेक्षा जास्त मेकअप करणार, तिसरी तिच्यापेक्षा जास्त मेकअप करणार. मुलींच्या मध्ये असतं. तर हे एक म्हणतो की आपण जलस एकमेकांशी करत 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 इतकं मेकअप करायला गेले. मेकअप करून 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 ज्यावेळेला त्यांचा एक्सरे काढला गेला त्यावेळेला तो एक्सरे पण रंगीन आला होता. म्हणजे मला आता ते ट्रिक मध्ये ग्रुप नंबर 18 लक्षात नाही ठेवायचं बघा. या तीन फ्रेंड्स आहेत. एकीचं नाव हिना, दुसरीचं नाव नीना, तिसरीचं नाव करीना. हिना, नीना और करीना. त्यांचा एक्सरे पण कसा आहे? रंगीन आहे. तर हा झाला हिना, नीना और करीना का एक्सरे रंगीन. हा झाला तुमचा ग्रुप नंबर 18. हिना, नीना और करीना का एक्सरे रंगीन. याच्यानंतर राहतात ते फक्त हा बी ब्लॉक झाला. त्याच्या आधीची आपण एस ब्लॉक कंप्लीट केला होता. आता राहतो तो फक्त मधला डी ब्लॉक. एफ ब्लॉक आता आपल्याला लागणार नाही बेसिक मध्ये. आता डी ब्लॉक लक्षात ठेवायचा आहे. डी ब्लॉक फक्त तीन गोष्टी मला लक्षात ठेवायच्या आहेत. ही लाईन, ही लाईन आणि ही लाईन. पहिल्या लाईन साठी ट्रिक काय बघा. पहिल्या लाईन साठी इथं ट्रिक लक्षात ठेवायचा. एक टीचर आहे आपल्याला सायन्स शिकवणारे. टीचरचं नाव आहे वनिता कुमारी मॅडम आणि ह्या वनिता कुमारी मॅडम आपल्याला सायन्स शिकवतात. आणि काय शिकवतात? फेविकॉल नहीं छूटेगा म्हणून. म्हणजे फेविकॉलचा जोड कितना मजबूत है हे आपल्याला मॅडम सांगणार आहे. तर ट्रिक तेच आहे बघा. नीटचं लेटरवरती लक्ष द्या. लेटरवरती सायन्स टीचर दिसते फोटोग्राफ मध्ये. सायन्स टीचर नाव आहे वनिता कुमारी मॅडम. VCRMN वनिता कुमारी मॅडम. फेविकॉल FECO फेविकॉल नहीं छूटेगा जनाब. ट्रिक काय बघा. सायन्स टीचर विनीता कुमारी मैडम फेविकॉल नहीं छूटेगा जनाब. म्हणजे आपल्याला दिसतंय काय दिसले हा ट्रिक मध्ये बघा. सायन्स सायन्स टीचर TR विनीता V कुमारी CR मैडम MN फेवी FE कॉल CO नहीं NI छूटेगा CU जनाब झड़े. तर हे झालं ट्रिक. सायन्स टीचर वनिता कुमारी मॅडम फेविकॉल नहीं छूटेगा जनाब. पहिला रो संपला. राहिले फक्त शेवटचे दोन रो. पुढचा रो जो आहे हा आहे क्रिकेट वरती. क्रिकेट आपण क्रिकेट सगळे बघतोय. मला सांगा आताच्या क्रिकेट मधले तुम्हाला ही नावं माहित आहेत? त्याची मी नावं सांगतो इथे. नंबर 1 झहीर खान. डेफिनेटली माहित आहे कारण आता बऱ्याच वेळा तुम्ही त्याला कोचच्या भूमिकेमध्ये बघता. आधी तो फास्टर बॉलर होता इंडियन टीम कडून. दुसरं नाव सांगतोय राहुल द्रविड. यस इंडियन कॅप्टन एक्स. आता कोण आहेत? इंडियन कोच. तिसरं नाव आहे अजित आगरकर. ज्यावेळेला झहीर खान बॉलिंग करत होता
होता त्यावेळेला अजित आगरकर झहीर खानचा पण सिनियर बॉलर होता. आणि जर जुन्या मॅचेस तुम्ही बघितल्या तर जुन्या मॅचेस मध्ये एक लक्षात येतं झहीर खाननी बरेच मॅचेस मध्ये शेवटी नो बॉल टाकलेत, व्हाईट बॉल टाकलेत किंवा शेवटच्या बॉलला 6 मारलाय आणि मॅच इंडियाने हरले. मॅडला कधी तर होतंय, प्रत्येक बॉलरच्या लाईनमध्ये कधीतरी शिफ्ट येते. पण बाय चान्स झहीर खानच्या वेळेला 2-3 वेळा जास्त झालं असेल मे बी. मग अजित आगरकर येऊन झहीर खानला बऱ्याच टिप्स वगैरे त्यावेळेला दिला. ट्रिक आहे हे लक्षात घ्या, ट्रिक म्हणून लक्षात घ्या. तर अजित आगरकर त्याला येऊन सांगितलं की या पद्धतीने बॉल करायचा आहे तुला, या पद्धतीने टाकायचा आहे, बॉलसर टाकू नकोस, थोडा वाईट बॉल फेक, अशा काहीतरी गोष्टी सांगितल्या असेल. आणि सगळं डिस्कशन झालं. राहुल द्रविड त्यावेळेला कॅप्टन होते. तिघांची चर्चा संपली. झहीर खान बॉलिंगला आले आणि बॅड लक, झहीर खानकडनं नो बॉल पडला. इंडियन टीम मॅच हरली. आता ह्या सिच्युएशनला काय घडणार आहे बघा. ह्या सिच्युएशनला काय घडणार आहे? ह्या सिच्युएशनला एकच घडणार आहे. काय? मी दाखवतोय काय घडणार आहे. समोर बघा, हे घडलं इथं असं. येडा झहीर. काय झालं? नो बॉल टाकलाय त्यामुळे येडा झहीर नो बॉल मोठा टाकला. नो बॉल मोठा टाकला. आता हे नो बॉल मोठा टाकल्यामुळे झालं काय? कॅप्टन आपल्या टीमचा द्रविड, राहुल द्रविड रुसला. राहुल बॉर्डर लाईनला उभा होता आगरकर, जो याचा सिनियर बॉलर, तो तिथंच पडला. आगरकर कडाडला. म्हणजे ट्रिक माझ्याजवळ अशी झाली. आता काय झालं की येडा झहीर इथं दिसतोय तुम्हाला फोटोग्राफ मध्ये, येडा झहीर इथं नो बॉल टाकलाय मोठा. सी द फेस ऑफ कॅप्टन राहुल द्रविड. रुसला राहुल, पडला आगरकर, कडाडला. येडा झहीर नो बॉल मोठा टाकला, रुसला राहुल, पडला आगरकर, कडाडला. बरोबर मॅच झाली का बघा. येडा झहीर नो बॉल मोठा टाकला, रुसला राहुल, पडला आगरकर, कडाडला. ही ट्रिक होती तुमची दुसऱ्या रोजची. आणि फायनली आता शेवटचा रोज. एवढं सगळं झाल्यानंतर शेवटचा रोज आहे तो भाईगिरीचा. एंडला भाईगिरी होते. काय भाईगिरी होते? तर भाई जातो हप्ता मागायला आणि हप्ता नाही दिला तर काय म्हणतो? ला हफ्ता वरना रे, उससे इधर पिटाई तेरी और होगी. हप्ता दे, नाहीतर त्याच्या काय पडलेला आहे त्याला घेऊन तुझं इतकं पिटाई होईल की मी नाही सांगू शकत. तर तो काय बोलतोय बघा. शेवटी तो म्हणतोय, दिसतंय भाईगिरी होताना, ला हफ्ता दे, वरना रे उससे इधर पिटाई और होगी. सापडते का बघा. ला हफ्ता वरना रे उससे इधर पिटाई और होगी. तर हे ट्रिक्स जे आहेत खूप इंटरेस्टिंग. ह्या सगळ्या ट्रिकला जर आपण एकत्र केलो आणि आपण जर एक इमेज बघायचं म्हटलं, एक ब्लॉग आता आपल्याला करायचं नाही आहे, तर ह्या ट्रिकला आपण एकत्र केलं तर आपल्याला काय दिसतंय बघा. किती जबरदस्त आहे. आपण काय काय बघितलंय, फायनली फक्त रिवाइज करतोय. क्विक रिव्हिजन. यस ब्लॉक मध्ये 2 ग्रुप बघितले होते. यस ब्लॉक मध्ये 2 ग्रुप. पहिला जो आपण बघितला होता यस ब्लॉक मधला पहिला, तो काय होता? तो होता हलीना की रब से फरियाद. बरोबर, पहिला सांगितला होता हलीना की रब से फरियाद. दुसरं काय सांगितलं होतं? बेटा मांगे कार स्कूटर बापराज. बेटा मांगे कार स्कूटर बापराज. 13 नंबर काय सांगितलं होतं बघा इथं बाजारावरती बेंगन आलू गाजरी थैला. 14 नंबर काय सांगितलं होतं? कहे सीताजी सुने प्रभू. 15 नंबर काय होता? नाना पाटेकर अशरानी सब बीमार. 16 नंबर होता ओल्ड स्टाइल से टिको. 17 नंबर होता फिर कल बाहर आई आंटी. 18 नंबर होता हिना नीना और करीना का एक सरे रंगी. त्यानंतर आपण शेवटी 3 बघितले ते काय? सायन्स टीचर वनिता कुमारी मॅडम फेविकॉल नहीं छूटेगा जनाब. येडा झहीर नो बॉल मोठा टाकला, रुसला राहुल, पडला आगरकर, कडाडला. आणि शेवटी ला हफ्ता वरना रे उससे इधर पिटाई और होगी. हे पेज इतकं इम्पॉर्टंट आहे. हे पेज तुमचं केमिस्ट्री सगळं बदलून देईल.
केमिस्ट्री आपल्याला जेवढं इझी वाटणार आहे ते इझी वाटायचं कारण त्याच मुलांना असणार आहे ज्यांना हा पेज परफेक्ट माहित आहे काय तो. त्यामुळे एक काम करायचं आहे, तुम्ही सगळ्यांनी हा जो पेज आहे हा पेज आधी व्यवस्थित पाठ करायचा आहे. व्यवस्थित पाठ करायचं तुम्हाला ते प्रत्येक ग्रुपमध्ये हे भरता आलं पाहिजे काय काय आहे ते. आणि मी तुम्हाला ट्रिक सांगितलंय त्यामुळे इतकं काम अवघड नाही. तर पटापट पेन उचला, पेपर घ्या, पेपरवरती हे सगळं ट्रिक म्हणजे हा समोर जो टेबल दिसतोय हा पॉज करायचा आणि हा टेबल व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा. हा टेबल जो दिसतोय हा टेबल समोर व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा विथ ट्रिक. 2-3 वेळा याला फक्त रिवाइज करा, हे पाठ म्हणजे. तर आजच्या पुरते एवढंच. व्हिडिओ जास्त लांबायचा नाही आपल्याला. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कॉन्सेप्ट घेऊन आपण पुढचा पॉइंट केमिस्ट्रीचा काय आहे तो बघणारच आहे. मधल्या पिरियडमध्ये तुम्हाला फिजिक्स, मॅथ्स आणि बायोलॉजीचे पण व्हिडिओज मिळतील. ते व्यवस्थित बघून त्याचे नोट्स लिहून घ्या. 3 जानेवारीला ऑफलाईन क्लासमध्ये आपण सगळे इथे परत भेटणार आहे. ओके.